पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत। एल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करू, नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही, शेतकऱ्यांना आश्वस्त करणारा सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा एक लेख समोर आलेला आहे। एल निनोचे संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे असं देखील त्यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बळीराजाला ग्वाही दिलेली आहे। यंदा देशावर एल निनोचं संकट असल्यानं राज्यातील शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा विशेष लेख लिहिलाय। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये यासाठी फडणवीसांचा हा प्रयत्न आहे। संभाव्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी राज्य पातळीवर आणि प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेला आहे। हा टास्क फोर्स पर्जन्यमान विचारात घेऊन पेरणी, जनावरांचा चारा, पिण्याचं पाणी यांचं नियोजन करेल असं फडणवीसांनी आपल्या लेखामधून सांगितलंय। तर काय नेमकं लेखामध्ये म्हटलेलं आहे ते पाहूया। राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। प्रामुख्याने पूर्व विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची भीती आहे। त्यामुळे सरकारने या स्थितीला सामोरं जाण्यासाठी पूर्वनियोजन केलेलं आहे। संभाव्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी राज्य पातळीवर आणि प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे। हा टास्क फोर्स पर्जन्यमान विचारात घेऊन पेरणी, जनावरांचा चारा, पिण्याचं पाणी यांचं नियोजन करेल। राज्य पातळीवर आपत्ती निवारण कक्ष अलर्ट मोडवर आलेले आहेत। राज्यामध्ये यावर्षी कमी पाऊस पडण्याचे संकट असलं तरी सुद्धा सरकार खंबीर आहे। आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या नैसर्गिक संकटावर, आपत्तीवर मात करायची आहे। या अडचणीच्या काळामध्ये सरकार ठामपणे बळीराजाच्या पाठीशी उभे आहे। नैसर्गिक आपत्तीसमोर आपल्याला हार मानायची नाही। राज्य सरकार बळीराजाचे, सर्वसामान्य नागरिकांचं आहे आणि तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत। हा शब्द राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचा देवाभाऊ म्हणून देतो।